डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा दुहेरी पराभव, सत्तेसह स्वतःचा मतदारसंघही गमावला। भाजपचे सुवेंदू अधिकारींचा 15,114 मतांनी धणधणीत विजय, दिदींना 58,349 मतं। बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी दिली जाईल। विजयी भाषणामध्ये पंतप्रधान मोदींची ही घोषणा, तर घुसखोरांवरती कडक कारवाई करण्याचाही दिला इशारा। भवानीपूर मतमोजणी केंद्रावरती मला मारहाण, लाथही मारण्यात आली। ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप, टीएमसीच्या बूथ एजंटला मारहाण झाल्याचा दावा, मतमोजणीची केली मागणी। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर वाद सुरू, टीएमसी पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड, तृणमूलचे नगरसेवक सुशांत घोष यांच्या कार्यालयाची देखील तोडफोड। पश्चिम बंगालसह तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर, भाजप पहिल्यांदा बंगालमध्ये सरकार करणार स्थापन। केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता, तर तमिळनाडूमध्ये थलपती विजयचा TVK हा पक्ष सर्वात मोठा। पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलं। बंगाल, आसाम आणि पुदुचेरी या ठिकाणी जनतेने मोदींवरती विश्वास दाखवला। घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय, मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे भाष्य। दिवाळीआधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल, उपमुख्यमंत्री शिंदे नव्या चेहऱ्यांना देणार संधी, सूत्रांची माहिती। राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान, तर पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल। 150 वर्षांनंतर सत्ताधारी शिवरायांचं नाव का घेतायत? पुतना मावशीचं प्रेम आत्ताच का आलं? सत्ताधाऱ्यांना पानसरे चुकले असं वाटतंय का? शिवाजी कोण होता या पुस्तकावरील वादावरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा हा प्रश्न। पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडामध्ये सॉक्स आढळला, बालिकेच्या छातीवर मारहाणीचे वर, शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये कॅन्डल मार्च, चौपाट परिसरामध्ये नागरिकांकडून घटनेचा निषेध, नराधम आरोपीला त्वरित फाशी देण्याची मागणी। नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान राडा, संतप्त जमावाकडून JCB चालकाला मारहाण, खडकपुरा ते वाघी रोडवरती अतिक्रमणावर कारवाई सुरू असताना जमावाचा गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी। राज्यभरातील 8,212 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस, त्रैमासिक प्रगती अहवाल अद्यावत न केल्यानं महारेराची ही कारवाई। जूनच्या सुरुवातीला मान्सून केरळमध्ये धडकणार, अंदमानात मान्सूनची चाहूल, 14 मेपासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज। राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट, मार्चपासून मेपर्यंत राज्यामध्ये एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले, तर आठवडाभरामध्ये रुग्णसंख्या तिप्पटीने वाढल्याची देखील माहिती। इकडे रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई अनेक ठिकाणी, तर अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक, काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला, जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ। अंगारकी चतुर्थी निमित्तानं गणेश मंदिरं गजबजली, दादर सिद्धिविनायक, गणपतीपुळे, पुण्याच्या दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांच्या रीत, तर मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।